बरं चाललंय ना तर बरं चालू द्या मंडळी. आता आपला आपल्या या जूनच्या सिरीजचा हा दुसरा दिवस आहे आणि मंडळी आज आपण आहोत ओंकारेश्वर मध्ये आणि सकाळचे वाजले आहे जवळपास 7:45 झाले. नेहमीप्रमाणे आम्ही थोडंसं लेट आहोतच, परंतु लवकरच सकाळची ती धार्मिक अशी एकदम मस्त टेम्पल मध्ये जायची. आता आपण सर्व निघालेलो आहे आवरून बिरून. सगळे ज्योतिर्लिंग आहे आणि ओंकारेश्वरला आपल्याला असं दर्शन घेऊन सगळ्यांना एक शांतीची प्राप्ती करायची. आम्ही रेडी बघायची, गाडी बिडी चालू करून चलो निघालते. चला निघूया मंदिरात. पहिले दर्शन घ्यायचं, याला पहिले खायचं पडलं. अरे काय होतं असं एक सापडलाय माणूस, एक सापडायचं बाकी अजून. सापडलो म्हणजे चालले तुम्ही कवर चालणार माणूस. बरोबर म्हटलं चला काय अडचण नाही, पण म्हटलं इथून पुढे पूर्ण मोकळा रोड आहे. पार्किंग शेटला मंडळी सरते शेवटी सगळे एकत्र झाले. हरवला होता माणूस. इथून तिथं जायचं बरं बेट याला तुला का म्हटलं परिक्रमाचा बेट आहे म्हणजे परिक्रमा झाली का तुझी शेवटचा दिवस राहतो ना नर्मदा परिक्रमा आपण करू शकतो. इथं येतं शेवटी आहे का? हा इथं शेवट करायचा त्या साईडने असा गोल मारून यायचा तिकडे. रे पायी रस्ता आहे रे गोल्डीचा असेल पण हे पायी शेवटला तुझी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली का इथनं निघायचं. ह्या बेटाला गोल चक्कर मारायचा. 11 किलोमीटरचा तो पूर्ण गोल आहे. हा तो रोड आहे. तो रोड मारून तुझी नर्मदा परिक्रमा समाप्त. पब्लिकच भरून विषयच गंभीर करून टाक. ड्रायव्हर ओंकारेश्वरच्या इथून आहे ना एक पूल आहे, मध्ये नर्मदा नदी आहे आणि नदीच्या या बाजूला आपल्याला समोर इकडे साईडला दिसतंय ते ओंकारेश्वर जे आपलं ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आणि हा एक चालणारा पूल आहे, पैदल चालण्यासाठी पूल आहे. नंतर एक रोप केबलचा पूल आहे तिकडे साईडला एक समोर आणि त्याच्या पुढे काय डॅम आहे तिकडे साईडला. आणि इथं इकडे साईडला आपण बघितलं तर हा पूर्ण घाटचा एरिया आहे. लोक मस्त पैकी आंघोळ करतात सकाळी आले एक स्नानाची डुबकी मारायची, डुबकी मारून कपडे बदलायचे आणि मस्त पैकी दर्शनाला जायचं. तर आपण पण तेच केले, फक्त आपण आता आंघोळ आधी कालच केली होती घाटावरती, त्याच्यामुळे आज नाही केलं. कालच आम्ही नर्मदेमध्ये आमचं स्नान केलं. एवढा सुंदर असा घाट होता ना जो महेश्वर घाट, जो पण आपण त्याला होळकर घाट पण म्हणतो. त्याला आईला होळकर यांनी बनवला आहे. फोर्ट आहे, फोर्टच्या बाजूला आहे. त्याचं पण ब्लॉग तुम्ही जाऊन बघा. आणि सोबत आता आमच्या बरोबर दर्शनाचं पण सकाळीच आपण बजरंगबलीचं दर्शन घेतलंय. त्याच्यानंतर शक्ती अर्जित करून आता पुन्हा एकदा रस्त्याने चालत नंतर परत शंकराचं दर्शन घ्यायचं. आज अमावस्या त्याच्यामुळे आज थोडी गर्दी तेवढी जास्त आहे. एवढी साधारणपणे एवढी गर्दी नसते ते बोलले इथं. आता ठीक आहे गर्दी, आपण दर्शन घेऊन आपल्याला पुढचा प्रवास करायचाच आहे.